महाविद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळा आणि राज्यस्तरीय बोलीभाषा काव्य संमेलन 2025 या अतिशय भावुक प्रसंगी उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी गावकरे, ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी जिल्हाध्यक्ष श्री संजयजी वाघोळे, स्थानिक नगरसेवक डॉक्टर राजेश मडवी, श्री शैलेंद्रजी सालवी, चेअरमॅन जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट जिची स्थापना दादरमध्ये झाली, श्री प्रदीप रांका, व्हाइस चेअरमॅन जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, श्री रवींद्रजी तामरस, कोषाध्यक्ष जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, बापूसाहेब हटकर, ऐरिणी बोली भाषेचे अभ्यासक, डॉक्टर बालकृष्ण ललित, बोली भाषा अभ्यासक, श्रीमती नैना परमार, श्री राजेंद्रजी राजपूत, माजी मुख्याध्यापक व संचालक सदस्य जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, श्री विकासजी पाटील, मुख्याध्यापक व कार्यवाह जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, समाजसेवक समीर भोईर, समाजसेवक संतोष ठुबे, श्रीमती संपदा प्रधान, निवेदक इंद्रपाल चौगुले, भिवंडीवरून आलेले, दिनेश वैद्य जे सारजावरून माजी विद्यार्थी आपल्या शाळेच्या प्रेमापोटी आलेले, आणि मग राहिलेले महाविद्यालयाचे माजी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि चुकून आलेल्या पत्रकार बंधू भगिनी. पत्रकार येते का बोलवलं नाही, खरं म्हणजे माझा परिचय करून देताना मगाशी निरंजननी रेक्टिफाय केलं, मी कधी कुठल्या क्षेत्रात कामगार म्हणून कधीच गेलेलो नाही. 1962 साली चीनचं आणि भारताचं युद्ध झालं. त्याला माझे चुलते नारायण फकीर नाईक हे सरपंच होते. भाऊसाहेब वर्तक आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यावेळेला लहानपणापासून एकूणच समाज जीवनामध्ये मग्न असलेल्या कुटुंबामधला मी असल्या कारणानं त्यावेळी याच्याकडून त्याच्याकडून असे आठाने दोनाने जमा करून मी जे काय पैसे जोडते ते माझ्या चुलत्यांच्या समवेत मी भाऊसाहेब वर्तकांना 12व्या वर्षी मी त्यांना सुपूर्द केलं. म्हणजे माझा समाज जीवनाचा कारभार तसा 12 वर्षापासून सुरू झाला. 16व्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली. त्यावेळेला खरोखर त्याला मराठी माणसाला असून मालक घरचा त्याची परिस्थिती मुंबईमध्ये चांगली नव्हती, आणि म्हणून त्या प्रवाहामध्ये आम्ही सहभागी झालो आणि समाज जीवनाला तिथून सुरुवात केली. सुरुवातीला मी या असं ठाणे बेलावर पट्टीतलं असं एक कारखाना नसेल की ज्या कारखान्यावर गणेश नाईक 2-2, 3-3 तास थांबला नसेल. कारण संस्कार असल्या कारणानं आपली भूमिका अतिशय ओजस्वी भाषेमध्ये मांडायची आणि दुसऱ्यांचं जीवन सुखर करण्याकरता आपण जर प्रयत्नशील राहत असू तर त्यांचं जीवन चांगलं घडलं पाहिजे, आणि ते घडवताना आपलं जीवन का बिघडवायचं. जर का आपण जर गुन्हेगारीच्या मार्गातून त्या ठिकाणी आपलं समाज जीवन किंवा आपलं सो कॉल्ड लिडरशिप एस्टॅब्लिश केली तर ती दूरकामी टिकत नाही. कधीही आर्टिफिशियल जीवन जगणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कायमचा आनंद राहत नाही, आणि तो आनंद राहण्याकरता अंतःकरणपूर्वक तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यावेळेला मी एका कंपनीच्या गेटवर जायचो, काही वेळेला आंदोलन केली, आणि माझ्या एवढी आंदोलन कोणीच केली नाही. म्हणजे फायझर सारखी इंटरनॅशनल कंपनी
फर्स्ट शिफ्ट, जनरल शिफ्ट, सेकंड शिफ्ट बंद केली. आताची झायडस, पूर्वीची इंडो फार्मा ही कंपनी पण बंद केली. सोल इंडिया ही अब्रॉडचीच कंपनी बंद केली. सिडको ऑफिस बंद केलं. सिडकोच्या वन मॅन ऑपरेशनच्या गाड्या होत्या ना, ते ड्रायव्हर आणि कंडक्टर, त्या गाड्या सुद्धा टायरची हवा काढून, काच नाही फोडली, ड्रायव्हरला नाही मारलं, आणि अशा प्रकारे बंद करून त्यावेळेला प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना स्टायपेंड हे सिडकोच्या माध्यमातून त्याला दिलं. आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्याचं जीवन सुकर करण्याकरता आपण जर प्रयत्नशील राहत असू तर आपलं स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करण्याची काही गरज नाही. आणि मग मी लावलेल्या नोकऱ्या कामगार सुरुवातीला लोकल लोकांची भरती म्हणजे मालक वर्ग तयार नसायचं, कारण दिज आर गुंडाच. हा, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक लोकांची संज्ञा त्यांच्या डोक्यात भरवली होती की हे गुंड लोक आहेत. परंतु कालांतरानं मी सगळ्यांची मनोधारणा होती ती बदलवली, आणि मग मी ज्यांच्यासाठी प्रयत्न केले असे कामगार परत मग 6 महिन्यानंतर माझी गरज संपली. त्यांची गरज बेसिक, DA, अलाउन्सेस, चार्टर्ड ऑफ डिमांड, बोनस. अरे म्हटलं असं का करत, तुमच्याकरता मी आंदोलन जेलमध्ये गेलं, तुम्ही अशा उद्ध्वस्त माणसाच्या युनियनमध्ये जाता. इट्स नॉट गुड. तुला साहेब काय करू म्हणजे तुम्ही युनियन काढा. मग मी त्यानंतर युनियन लिडर झाला. धीरूभाई अंबानी आणि मी 77 साली मी दोस्त होतो, आणि अजून सुद्धा धीरूभाईंच्या नंतर मुकेश अंबानी, अनंत अंबानी, ती परंपरा चालूच राहिलेली आहे. म्हणजे नाईक घराण्याचा त्यांच्या कुटुंबामध्ये कायम सन्मान केला जातो. आणि त्याच्यानंतर मग गोदरेजमध्ये युनियन आली, ओरकेमध्ये आली, बॉम्बे डाईंगमध्ये आली. भारत सरकारचे IPCL नागोटना हा एशिया खंडातला पहिला गॅस क्रॅकर आहे. एखाद्या म्हणजे एशिया खंडातला बाले, आणि त्या ठिकाणी 7,000 कामगार आहेत. आता मी काय कामगार क्षेत्रात राहिले, पण संजू नाईक अजून त्यांचं नेतृत्व करतात. आणि अशा प्रकारे काम करता करता मी कामगार नेता झालो. ऑल इंडिया सिमेंटचा मी नेता होतो. वसई विरारमध्ये म्हशीच्या तबेल्यातल्या दूध काढणाऱ्या UPच्या लोकांचा पण मी नेता होतो. म्हणजे कुठून रिलायन्स सारखा अद्ययावत उद्योग समूह, तर त्या ठिकाणी म्हशींच्या गोठ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सुद्धा नेता होता. शेवटी प्रश्न आपल्याला त्यांचं प्रेम घ्यायचं. आणि आय वॉज नॉट लीडर हू आस्क्ड मनी. आपल्या आयुष्यामध्ये सुदैवाने तुम्हाला सांगतो की गणेश नाईक घराणा असे की नाईक घराणे फार पैसेवाले नाही, परंतु आजकाल काय घरंदाज लोक, घरंदाज म्हणजे काय, लोकांना काय वाटतं म्हणजे 2-4 बंगले बांधलेले, 10-12 इम्पोर्टेड गाड्या, दागिने, बँक बॅलन्स मोठं म्हणजे घरंदाज. इट इज नॉट करेक्ट टू से. हे सत्य नाही. ज्या घरामध्ये चांगले संस्कार आहेत अशा हातावर खाणाऱ्या आणि समाज जीवनामध्ये वावरणाऱ्या लोकांचं जीवन म्हणजे संस्कारित जीवन, घरंदाज जीवन असं मी समजतो. यू मे ॲग्री विथ मी. तुम्ही माझी सहमत आहात का? अशा प्रकारे घडता घडता मग मी 90ला आमदार झालो, 95ला आमदार झालो. त्याला मला 2,19,000 मतं पडली आणि समोरच्याला 1,10,000, म्हणजे ऑलमोस्ट डबल द अपोनंट. 2004ला बाली मला 3,24,000 मतं दिली. किती? 3,24,000. म्हणजे दिवाल्याच्या त्या कोकण भवनच्या खिंडीपासून तर मीराबाई तर नाही, उत्तम डोंगरी, इजल पार्कच्या त्या तिथपर्यंत, म्हणजे वर्तकनगर वगैरे हा भाग, राबोडी बिबोडी हा इथलाच भाग होता. तळवा, मुंब्रा, तुमचा दिवा, दातिवली वगैरे सगळे एकूण लोकांनी मनपूर्वक प्रेम माझ्यावर केलं. आणि गणेश नाईक घडला ताकदीने नाही, लोकांच्या प्रेमापोटी गणेश. आणि त्या गोष्टी मला अजून जाणीव आहे. आता मीच 15 तारखेला मी 75 वर्ष पूर्ण केली, पण आय एम इन 25. माणूस वयाने किती मोठा झाला त्याच्यापेक्षा त्याचं मन किती प्रफुल्लित आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो की संख्याशास्त्र काय सांगतं,
की संजय वाघोलेंच्या अकाउंटला समजा एक 10 कोटी रुपये आहेत, एकच अकाउंट नाही, बरेच अकाउंट असतील, पण एका अकाउंट 10 कोटी आहेत, त्याच्यातले संजय वाघोलेंनी 25 लाखाचा चेक दिला, तर संख्याशास्त्र काय सांगेल आता 9 कोटी 75 लाख शिल्लक राहिले, पण अध्यात्मशास्त्र सांगतं ते 20 कोटींनी वाढलं. कोण सांगतं? दिल्याने संत. प्रेम पण संपत नाही, ध्यान पण संपत नाही, आणि सद्भावनेतून तुम्ही जर एखादी गोष्ट केली तर तुमचा पैसा सुद्धा संपत नाही. ह्या गोष्टीचा साक्षीदार मी आहे. आता काय झालं, माझ्या आयुष्यामध्ये इनकमिंग फ्लो आहे 1 इंचाचा आणि आउटगोईंग फ्लो आहे 1.25 इंचाचा. म्हणजे काही वेळेला मग तो बंद करावा लागतो. पण सकाळी एखादा घटक जर आपल्याकडे आला, सकाळी आपल्याकडे नाही, पण दुपारी आपण प्रोसेस केल्यानंतर संध्याकाळी येताना आजवर माझ्या जीवनामध्ये, तर बारीने माझं जास्त कौतुक केलं की तुम्ही जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला गेलात आणि जनता दरबार टाईप केलं तर भारतामध्ये पहिला नंबर गरिष्ठ नाईकचं नाव येतं. ही मी का उपकार नाही केले आणि उपकार करत पण आणि करणार पण नाही. माझ्या मनाला जो आनंद मिळवण्याकरता मी हे जीवन जगत असतो, आणि आय एम लिव्हिंग लाईक व्हेरी डिसेंट. राजकारणी लोक तुम्हाला मी खुश आहे, तृप्त आहे, असे राजकारणी नाही भेटत का? आजच्या राजकारण्यांना म्हणजे ते पण तुझं, म्हणजे काय, तुझं पण माझं आणि माझं पण माझंच. काय ग्रामीण भागामध्ये सगळंच पाहिजे मला, भवानीबाई रोडगाव आहे तुला, सगळंच पाहिजे मला, दुसऱ्याला कोणाला द्यायची नियतच नाही. आता मगाशी सांगितलं गेलं की ते संस्थेला भूखंड, आता ठाण्यामध्ये भूखंड राहिलाय, मला शंका आहे. अरे तरी सुद्धा आता एक पांचाल नावाचे कलेक्टर, चांगले कलेक्टर आले, तुमचं अर्ज तुम्ही तिकडे द्या, ते कॉपी मला द्या, मी एक दिवशी पंचालांना बोलून, आपण तहसीलदारांना बोलून, कुठे शिल्लक कुठे ते कोपऱ्यात असेल, या चोरांच्या नजरेतून शिल्लक राहिला असेल काय बोलतो मी, तर तो द्यायला लावो. एकूण जीवन जगताना चेहऱ्यावर आनंद दाखवायचा नसतो, तो मनामध्ये असला तो रिफ्लेक्ट होतो चेहऱ्यावर. कृत्रिम हसणं, कृत्रिम फार आनंद दिसणं, हे तुम्ही स्वतःला यू आर चिटिंग युअर सेल्फ. मी नेहमी सांगतो की पहिल्यांदा समन मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मिनिंग ऑफ लाईफ. जीवनाचा अर्थ समजून घ्या. जीवनाचा अर्थ 4 टप्प्यामध्ये आहे, बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व. आता मी 75 म्हणजे इट इज टू मच. आता आपल्या भारतामध्ये साधारण 65 वय ॲव्हरेज वय, पूर्वी तर फार कमी होतं, 60-50 पर्यंत होतं. मग त्या 65 म्हणजे मी 10चा एक्स्ट्रा बोनस घेतलाय. ओके, आणि आय एम एन्जॉईंग माय लाईफ. आता लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. धर्म काय देवाने नाही बनवला, भाषा देवाने नाही बनवली, जात देवाने नाही बनवली, वर्ण ठीक आहे, निसर्गाने विषववृत्ताच्या आसपास राहणारे आफ्रिकन देश वगैरे ते थोडेसे ब्लॅकिश आहेत, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवावरचे लोक थोडे गोरे पण फंक्सी आहेत. त्यांना जे कोविडची कुठून सुरुवात झाली, चायना, त्या फंगस, बुरशीजन्य वातावरण. तर बाब असे की कधीतरी आपल्या सोयीनुसार आपल्याला धर्मसंज्ञा ज्यांनी निर्माण केली त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही. भाषा हे 2 मनातलं एकूण भावना व्यक्त होण्याचं किंवा समजण्याचं त्याला माध्यम, त्याला भाषा वापरली जाते. आणि परंतु आता या ज्या पद्धतीनं देशामध्ये किंवा जगाच्या पाठीवर धर्माच्या, भाषेच्या, जातीच्या नावाने जो थैमान चाललेला आहे, हा चांगला आहे का? हा मानवतावादालाच तो समुद्रात बुडवण्याची जी भूमिका आहे. ज्यांना त्याचं कौतुक असं त्याचं, आम्ही नाही मानत, मी माणुसकी धर्म मानतो. माणसाचा हात नका बघू, त्याचा चेहरा नका बघू, त्याचा हात बघा, त्याच्या हाताची, तो कुठल्या धर्माचा, जाती, पंथाचा, वर्णाचा नका बघू. तुम्ही त्याच्या हाताची गरज
बघा. आणि तुम्ही प्रामाणिक, सगळ्या अपेक्षा कोणी पूर्ण करू शकत नाही, जे परमेश्वराला पण नाही साध्य झालं. आता शेवटी प्रत्येक मानवाला सुद्धा शेवटच्या टप्प्यात असं आपल्या वेदशास्त्र पुराणामध्ये असं म्हटलं की भगवान विष्णूंनीच अवतार घेतले, प्रभू रामचंद्राचा, भगवान श्रीकृष्णाचा, गौतम बुद्धाचा, वर्धमान महाराज, असं ऐकलं ना तुम्ही. आता कलीचा अवतार चालू आहे, त्याच्यानंतर परत सतयुग चालू होणार आहे असं सांगितलंय की नाही, आपण कुठे बघितलं नाही. त्या पाटील सर काय पक्की खात्री आहे का सतयुग येण्याची? अशा ह्या परिस्थितीमध्ये मी एकच सांगतो की जो माणूस दुसऱ्याचे हक्क मारतो तिथून ती पापाची सुरुवात होते. आपल्या भावंदाचे हक्क मारू नका, आपल्या भागीदाराचे हक्क मारू नका, नातेवाईकाचे हक्क मारू नका. ज्याचं जे आहे त्याला तुम्ही देऊन टाका. बघा किती आनंद होतो, चेहऱ्यावर एक हास्य येतं, मरणाची भीती वाटत नाही. आणि त्या असलेल्या परिस्थितीतून सुद्धा जीवन जगताना सुद्धा एक संघर्ष असतो. माझं जीवन तर टोटली संघर्ष नाही. म्हणजे मी जर आणखी राहतो तुम्हाला अख्खी 12 तासाची रात्र पुरणार नाही इतका, म्हणजे एक एक दिवस हा एक एक म्हणजे सिरियलचा एपिसोड आहे, तितक्या मी त्याला नेते. परंतु ज्या माणसाचं जीवन आनंदी नाही ते जगण्याला काय अर्थ? आणि जी लोक दुसऱ्याचे हक्क मारतात, आपल्या जीवनामध्ये कुणाच्याला विश्वासाला पात्र ठरत नाहीत, अशी माणसं ज्याला त्यांची म्हणजे आता रोल्स रॉयस गाडी आहे, रंगाची ब्रँडेड गाडी आहे ना, रोल्स रॉयस कस्टमाइज गाडी, कधी ना कधी ती पण खिलखिली होतेच ना. ती पण भंगारामध्ये टाकली जाते का नाही का ठेवण्यात? आता चुकून कधी शोरूम मध्ये जुन्या कधी काही ठिकाणी एखादी एक्झाम ठेवली म्हणजे ती काय कायम कोणी ठेवत नाही. माणसाचं जीवन सुद्धा असं की जशा गाड्यांचे दरवाजे वगैरे कुरकुर कुरकुर करायला, तसं माणसाचं शारीरिक अवयव सुद्धा हे आपल्याला इशारा द्यायला लागतात. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाची मान दुखते, कोणाची पाठ दुखते. परंतु तुम्ही जर सत्कर्म केला असाल त्या आठवणीतून तुम्हाला त्या दुःखनं सुद्धा स्वीट पेन मध्ये कन्वर्ट होतात, अतिशय आनंद देणारा प्रयत्न असतात. आणि शेवटी त्याला एक माहिती आहे की बघ हा प्रवास कधी ना कधी संपणार आहे. आणि ज्या लोकांनी नैसर्गिकरित्या जीवन जगलेले नाही, दुसऱ्याचे हक्क मारले, अनावश्यक आपल्या राजकारणासाठी धर्माची थोतांड उभी केली, भाषेची केली, जातीची केली, अशा लोकांना मृत्यू येत असताना बाकी भयभीत होतात, घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावर करून म्हणजे रडणं, काही लोकांना रडताना बघितलेले मी. अरे भल्या माणसं ज्याला तारुण्यात होतं, तुझ्यात ताकद होती, त्याला तू उन्मत्त राहिलास हत्तीसारखा, त्याला तुला कधी दुसऱ्याची दया नाही आली. मीच मोठा. अरे किती मोठा माणूस मोठा होऊन किती मोठा होणार आहे? हिटलर, मुसोलिनी, चर्चिल हे झाले ना इतिहासामधले, पण त्यांचं नाव काही चांगलं राहिले का? हिटलरचं मगाशी ते पुस्तक दिलं आणि म्हणून जे दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करून जगतात ना, त्यांचं जगणं नसतं. ते कणाकणाने आतल्यात मरत असतात. तुम्ही जर व्यक्तिगत जीवनामध्ये गेलात ना तर ते त्याच्या मनाला ते विचारतात की तू पाप केलेलास. संजय वाघोळे काय बोलतो मी समजा. आणि मग उन्मत्त बनू नका, हे कायमस्वरूपी टिकणारा नाहीये, क्षणिक. देवाधिकांचा सुद्धा अवतार, व्हॉट इज मिनिंग ऑफ अवतार? ड्युरेशन बिटवीन बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यूमधला जो अंतर आहे त्यालाच अवतार म्हटलं जातं. आणि ज्याला देवाधिकांचे अवतार सुद्धा संपलेले आहेत त्याला तुम्ही आम्ही कोण? आणि म्हणून जो फुकाचा अहंकार चाललाय ना तो थांबला पाहिजे. नाही माझ्यासारखा माणूस बोलतो, मला कसली परवा नाही, आय एम बोल्ड इनफ टू स्टेट. मला जे वाटतं ना मनाला, जे दुसऱ्याला दुःखदायक नाही, दुसऱ्याला कुठे त्रासदायक नाही, असं नाही बोलायचं. माझ्यासारखे नाही बोलायचं, दुसऱ्या कोणी बोलायचं. आता मी बोलतोय, वसंतराव आणि आम्ही जर एकाच कालखंडातले होतो. आता ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या त्या ते रेंज म्हणजे काय, त्या एकूण लांबी रुंदीचा
कोणी राहिला नाही तर कोणाला रेंज म्हणजे काय होतं, रेंज म्हणजे असा प्रश्न असा आहे, ती अंकार नाही सांगत, मी विनम्रपणे सांगतो की इतक्या 90 सालापासून 2025 पर्यंत लोकांचं प्रेम राहतं. हे काय चाकू सुरी तलवारीने मिळतं का? याच्यासाठी लोकांवर प्रेम करावं लागतं आणि मी ते प्रेम केलेलं आहे आणि आर्टिफिशियल नाही आहे. दुसऱ्याला टांगा लावून दुसऱ्याचे जे बलीचे बकरे करून आम्ही नाही केले ते. आत्मविश्वासाने सांगितलं परमेश्वराला सुद्धा, म्हणजे तुम्ही जर सच्चे भक्त असलात तर चुकून जर परमेश्वराकडे जर अन्याय झाला तर परमेश्वराशी तुम्ही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करण्याची ताकद ठेवा. म्हणजे साक्षात काय परमेश्वर येत नाही, परंतु द्वंद्व होतं विचाराचं, त्यावेळेला तुमची बाजू तुम्ही ताकदीनं मांडली पाहिजे. आता मी MH हायस्कूलचा विद्यार्थी, मल्लकाळ राजपूत साहेबांनी मला इथे कार्यक्रमाला बोलवलं होतं, तुझा सत्कारच मी केला होता. ओके, आता मी प्लॉटच्या विषयी बोललो. आता निरंजननी 20, मी माझ्या माध्यमातून 50 लाख रुपये आपल्या विद्यालयाला दिले आणि भविष्य काळात मौ विद्यालय हे ठाणे शहराचं एक अतिशय लोकांना भावणारं विद्यालय. या विद्यालयाची परंपरा फार मोठी आहे. या विद्यालयातले प्रिन्सिपल, गुरुजी वर्ग, विद्यार्थी यांचा सुद्धा एकूण ओरा फार मोठा आहे. भविष्य काळामध्ये परत कधी मी येईन असं वाटत नाही, परंतु तुमच्या वाईट दिवसामध्ये, वाईट दिवस येऊच नाहीत, परंतु असा कुठेतरी टील ठेवण्याची वेळ आली, गणेश नाईकला हाक मारा. गणेश नाईक काय मला बोलून सगळ्या मुलीजनांच्या बरोबर काही क्षण मला व्यतीत करण्याची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.